हॅलो फ्रेंड्स, उन्हाळी वाळवण रेसिपी भाग 12 मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारे, तोंडात टाकताच विरघळणारे, लहान मुलांपासून दात नसलेल्या व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके कुरकुरीत असे पारदर्शक भाकरीच्या पिठापासून बनवणारे ज्वारीचे वेफर्स कसे बनवायचे त्याची सोपी पद्धत या भागामध्ये मी दाखवलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे वेफर्स अगदी कुरकुरीत आणि ट्रान्सपरंट असे होतात. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. एक मोठं बाउल भरून आपण असं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. ते चाळणीने छान चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला कोंडा सगळा निघून जाईल आणि पापड छान तयार होतील. त्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे, ते सुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे एक छान अशी बाइंडिंग या पापडाला येते. खूप छान असे पापड तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता सगळं असं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे. सगळा राहिलेला कोंडा जो जाडसर असतो तो आपण बाजूला काढून घ्यायचा आहे. आता एक बाउल घेतलेला आहे. त्या मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला एक बाउलभर पीठ घालायचं आहे. हे पीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. ज्या बाउलने आपण पीठ मोजून घेतलंय त्याच बाउलने आपण पाण्याचं प्रमाण सुद्धा मोजून घेणार आहोत. इथे मी एक बाउल पाणी टाकून घेतले. त्यानंतर पीठ भिजवून घ्यायचंय. दुसरं बाउल सुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे. पाण्याचं योग्य प्रमाण इथे वापरणं गरजेचं आहे, त्यामुळे पापड छान असे तयार होतात. तुम्ही बघू शकता 2 बाउल पाण्यामध्ये पीठ असं भिजवून झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. घट्ट असं पीठ झालेलं आहे. आता हे खूप घट्ट आहे, त्यामुळे आपण आता अजून एक बाउल पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित पीठ असं पातळ झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे एकूण 4 बाउल असं पाणी आपण इथे पिठामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पातळ पीठ करून घ्यायचं आहे. हे पीठ व्यवस्थित आपण चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. कुठेही गाठी राहता कामा नये. त्यामध्ये आपण 1 चमचा चवीसाठी मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये तीळ घालायचे. तिळामुळे खूप छान अशी पापडाला चव येते. इथे 3 चमचे असे तीळ आपण घातलेले आहेत. तळल्यानंतर तिळाची चव खूपच छान लागते. पापडामध्ये तीळ दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. तुम्ही बघू शकता 3 चमचे तीळ घातलेत. व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. एवढी अशी पातळ कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे. आता गॅस चालू करायचा आहे आणि आपण हे सगळं मिश्रण छानपैकी उकळ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान असं उकळी काढण्यासाठी आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. मिश्रण सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. ढवळत राहिल्यामुळे पापड पीठ खाली लागत नाही आणि त्यामध्ये गाठीसुद्धा तयार होत नाही. जसजसं पीठ शिजायला लागेल तसतसं ते घट्ट होतं. त्यामुळे त्यात गाठी होऊ नये किंवा खाली लागू नये म्हणून आपण सतत ढवळत राहायचं आहे. पीठ घट्ट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 बाउल पाणी आपण अजून घातलेलं आहे. एकूण आपल्याला 1 वाटी किंवा 1 बाउल आपण जे साहित्य वापरून घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये 6 प्रमाणामध्ये 1:6 असं प्रमाण आपल्याला पाण्याचं वापरायचं आहे. तर 1 बाउल असं पीठ आहे, त्यासाठी 6 बाउल आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे. मिठाचं प्रमाण नेहमी पापड करताना कमीच ठेवायचं आहे. जेव्हा पापड सुकतात ते नंतर खारट होतात जर आपण जास्त मीठ घातलं तर. इथे 1च चमचा मीठ एवढ्या प्रमाणासाठी पुरेसं आहे. तुम्ही बघू शकता 10 मिनिटं झालेले आहेत. छान असे पापड आपण पीठ असं शिजवून घेतलेलं आहे पापडाचं. आता थोडंसं एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे, थंड करून घेतलं आहे. खाली एक प्लॅस्टिकची शीट अंथरलेली आहे. त्यामध्ये छोटे छोटे असे वेफर्सच्या आकाराचे पळी पापड आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे पटकन पापड इथे पडत आहेत. मस्तपैकी छोटे छोटे आपण वेफर्सच्या आकाराचे एकसारखे असे पापड घालून घ्यायचे. नंतर ते चमच्याच्या साहाय्याने थोडेसे पसरवून घ्यायचे, जेणेकरून पातळ आणि ट्रान्सपरंट असा पापड आपला तयार होतो. कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस आपल्याला हे पापड सुकवून घ्यायचे आहेत. मस्तपैकी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. अगदी वर्षभर टिकतात. तळल्यानंतर कुरकुरीत लागतात. पारदर्शक असा पापड तयार होतो. कोणतीही पूर्वतयारी आपल्याला इथे लागलेली नाहीये. घरामध्ये जे भाकरीचं पीठ असतं त्याच पिठापासून आपण हे पापड बनवलेले आहेत. झटपट होतात. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. उन्हाळी वाळवणाचे अनेक प्रकार यामध्ये आपण दाखवलेले आहेत. ते सुद्धा एकदा चॅनलवरती जाऊन नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तुम्ही बघू शकता इथे सगळे असे आपले पापड टाकून झालेले आहेत. कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवल्यानंतर अशा प्रकारे आपले पापड तयार झालेत. किती छान असे अखंड पापड निघालेले आहेत. अगदी ट्रान्सपरंट झालेत. यामधले तीळ सुद्धा आपल्याला मस्तपैकी दिसत आहेत. तळल्यानंतर चवीला सुद्धा खूप छान लागतात. तीळ असे मस्त चवदार चव देतात आपल्याला पापडाला. तुम्ही बघू शकता. आता मी इथे तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहेत. मस्त असे पापड झालेले आहेत. गरम तेल कडकडीत तापलेलं आहे. गॅस बारीक केला आहे. त्यामध्ये पापड घालायचे आहेत. पापड टाकल्या टाकल्या पटकन असा फुलून वर आला आहे आणि दुप्पट असा फुललेला आहे. एकदा असे पापड नक्की करून बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.